शिवसेना यूबीटी के विधान परिषद में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने आज कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। स्वतंत्र वीर सावरकर के लोकार्पण समारोह के मौके पर बोलते हुए अंबादास दानवे ने कहा कि स्वतंत्र वीर यह नाम हर किसी को नहीं दिया जाता। सावरकर को यह उपाधि इसलिए मिली क्योंकि उन्होंने इंग्लैंड में रहकर अंग्रेजों के खिलाफ लड़ाई लड़ी और वे कट्टर राष्ट्रवादी थे। निदा खान मामले पर प्रतिक्रिया देते हुए दानवे ने कहा कि आरोपी की तुरंत गिरफ्तारी होनी चाहिए और उस पर सख्त कार्रवाई होनी चाहिए। उन्होंने कहा कि राजनीतिक बयानबाजी करने के बजाय आरोपी पर कार्रवाई जरूरी है। साथ ही आरोपी को संरक्षण देने वालों पर भी कार्रवाई की मांग की। विकास लवांडे पर स्याही फेंकने के मामले में दानवे ने कहा कि लवांडे अपनी भूमिका सही तरीके से रख रहे हैं। उन्होंने आरोप लगाया कि कई लोग वारकरी के नाम पर भाजपा का समर्थन कर रहे हैं। दानवे ने कहा कि स्याही फेंकने वालों पर कार्रवाई होनी चाहिए और सवाल किया कि क्या वारकरी संप्रदाय इस तरह की हरकतों की शिक्षा देता है। वहीं सीएम फडणवीस के निदा खान मामले पर दिए बयान पर पलटवार करते हुए अंबादास दानवे ने कहा कि यह गृह मंत्रालय की विफलता छिपाने की कोशिश है। उन्होंने सवाल उठाया कि अगर इस मामले में एआईएमआईएम का हाथ था तो पुलिस क्या कर रही थी। इंडी अघाड़ी में फूट को लेकर फडणवीस के बयान पर दानवे ने कहा कि फडणवीस के कहने से कुछ नहीं होता। बिल्कुल स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर नाव कोणालाच दिलं जात नाही। बाकीचे नाव असतील कोणाला, परंतु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर खऱ्या अर्थानं आपल्या या हिंदुस्थानामध्ये आपल्या स्वातंत्र्याचं जे युद्ध होतं त्याच्यामधला एक मानबिंदू ठरलेले आहेत। त्यांनी इंग्रजांविरुद्ध प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये कशा पद्धतीने लढा दिला, कशा पद्धतीने शस्त्रास्त्र आणून क्रांतिकारकांना त्याच्या पद्धतीने पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थाने कडवट राष्ट्रवाद जो असेल, ज्यांनी धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असंही म्हटलं, वाटतं विज्ञानवाद त्यांनी मांडला, भाषेची शुद्धता त्यांनी केली मराठी भाषेची। आणि मला वाटतं अशा सावरकरांचं इथं स्मारक होणं हे अतिशय अभिमानास्पद आहे। मराठी माणसाला नव्हे तर समस्त हिंदू जनाला प्रेरणादायी आहे। राजकारणाचा काही संबंध, जो कोणी आरोपी असेल त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तो कोणत्या का पक्षाचा असेल। मला वाटतं त्याच्यात काय नवीन काय घडलं, मला वाटतं ते राजकीय बोलतात। मला वाटतं राजकीय बोलण्यापेक्षा जर ती कोणती जिया खान आरोपी असेल तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, तिला संरक्षण देणारी कारवाई झाली पाहिजे। आरोपाची काय गरज आहे। विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत। वारकरी धर्म काय सांगतो, राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो। प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे। मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवांड्यावर शाही फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली। विचारांना सामना करा ना। वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? वारकरी विचार हा सहिष्णुतेचा आहे। संत तुकारामाचा असेल, संत ज्ञानेश्वर असेल, नामदेव महाराजांचा असेल, आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने शाही फेकण्याने काही विकास लवांडेंची भाषा किंवा भूमिका बदल होईल असं मला नाही वाटत। मला वाटतं सगळ्यात पहिले गृहमंत्र्याचं अपयश लपवण्यात पोलीस काय करत होते? जर एमआयएमचा हात होता तर पोलीस काय करत होते देवेंद्र फडणवीसांचा? त्याच्यामुळे उगाच दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचे पोलीस अकार्यक्षम आहे ते सांगा ना। फडणवीस भांड्यान थोडी